तर स्टुडंट्स, आता आज आपण या लेक्चरमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ वर्क डन पाहणार आहोत. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की इंटरनल एनर्जी कशी काढायची, डेल्टा यू कसा काढायचा, एन सी व्ही डेल्टा टी हा त्याचा फॉर्म्युला होता, राईट. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये 3 टर्म आहेत: हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क. आपण त्यापैकी इंटरनल एनर्जीचे कॅल्क्युलेशन्स पाहिले, थोडे पाहूतच पाहिलेले आहेत. मी जसे एक इंट्रोडक्टरी आयडिया दिली आहे तुम्हाला. आता आपण थोडंसं डीप डाऊन जातो आहे वर्क डनमध्ये. सेम पद्धतीनं आपण करणार आहोत आणि हा एक थोडासा मोठा पार्ट असेल, तर याला नीट समजून घ्या. ओके. तर कॅल्क्युलेशन ऑफ वर्क डन करण्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला आहे. तो काय आहे बघा. फॉर एनी टाईप ऑफ प्रोसेस, कोणत्याही प्रोसेससाठी, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोथर्मल, एडियाबॅटिक, म्हणजे काहीही स्पेशल नेचरची प्रोसेस असू द्या किंवा नसू द्या, इट डझंट मॅटर, कोणत्याही प्रोसेससाठी हा फॉर्म्युला चालून जातो. वर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. आपण हे इंट्रोडक्टरी क्लासमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला, जिथं व्ही तुमचं व्हॉल्यूम आहे आणि पी जे आहे हे आहे प्रेशर. ओके. पी डी व्ही याचं इंटिग्रेशन तुम्हाला करायचं असतं, म्हणजे प्रेशरचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम तुम्हाला देईल वर्क डन. ठीक आहे. आणि जर डेफिनेट इंटिग्रल तुम्हाला करायचं असेल, म्हणजे प्रॉपर तुम्हाला व्हॅल्यू जर काढायची असेल, तर ऑब्व्हियसली हे जे लिमिट्स आहेत इथं पुट करावे लागतील V1 पासून V2 पर्यंत, इनिशियल व्हॉल्यूम आणि फायनल व्हॉल्यूम. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट काय दिला बघा, की जर गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह येतं. हे इंटिग्रेशनने ॲक्च्युली कळून जातं, मॅथमॅटिक्स आन्सर देतं त्याचं, बट स्टील आपण इथं लिहून ठेवतो आहे ना. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्याच्या उलटं, की जर गॅसचं व्हॉल्यूम डिक्रीज झालं तर वर्क डन हे निगेटिव्ह असेल. आणि तिसरा पॉईंट आपण हा ॲक्च्युली तेव्हा लिहिला नव्हता, बट अंडरस्टूड आहे तो, की जर गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं तर वर्क डन तुमचं 0 असतं. म्हणजे वर्क पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, 0. नो वर्क विल बी डन बाय द गॅस, जेव्हा गॅसचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहील. अशा प्रोसेसेसना एक स्पेशल नाव आहे. केमिस्ट्रीमध्येही तुम्हाला हे झालेलं असेल. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या प्रोसेसना म्हणतात आयसोकोरिक प्रोसेस. आठवत आहे? आयसोकोरिक प्रोसेस, राईट. तर फिजिक्समध्येही तेच नाव आहे ना. तर आपण हे जे इंटिग्रेशन आहे, मॅथमॅटिकल मेथड जी आहे त्याचा यूज करून प्रश्न सॉल्व करणारच आहोत. त्याला थोडासा वेळ आहे. त्या अगोदर एक खूपच बेसिक अशी एक कॉन्सेप्ट आहे, ती म्हणजे ग्राफिकल मेथड है ना. ॲक्च्युली ही ग्राफिकल मेथड इंटिग्रेशनचाच एक पार्ट आहे. डोंट थिंक की काहीतरी वेगळं आहे. तर ग्राफिकल मेथडनी पण वर्क डन काढता येतं. बघा कसं. हे पहा. तर ग्राफिकल मेथडमध्ये आपण असं सांगतो की जर तुम्हाला पी व्ही ग्राफ दिलेला असेल, पी व्ही ग्राफ जर दिलेला असेल तर एरिया अंडर द कर्व हा तुम्हाला वर्क डन देतो. जो एरिया बनवतात है ना. आता एखादा कर्व जर असेल, पी व्ही प्रेशर आणि व्हॉल्यूम, खाली आपण एक्झाम्पल दिलेले तर आपण त्याच्याकडे जाणार आहोत. प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्याचा जर कर्व असेल तर त्या कर्वनी बनवलेला एरिया तुम्हाला वर्क देत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे स्टार मार्क मी केलेली आहे, की एरिया मस्ट बी कॅल्क्युलेटेड विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम ॲक्सेस. एरिया काढत असताना काळजी ही घ्यायची आहे, इकडे बघा सगळ्यांनी, की तुम्ही व्हॉल्यूम ॲक्सेससोबतच ते काढला पाहिजे. प्रेशर ॲक्सेससोबत तो काढून चालत नाही, त्यांनी आन्सर येणार नाही. त्याचा रिझन देईन मी तुम्हाला, पण त्याच्या अगोदर दोन एक्झाम्पल बघूयात. बघा याच्यामध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथून स्टार्ट होत आहे तुम्ही आणि इथंपर्यंत जात आहे आणि ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे ही इनिशियल स्टेट आहे आणि ही फायनल स्टेट आहे. स्टेट बदलते आणि एक काहीतरी पाथ, कर्ड पाथ घेऊन तुमचा गॅस जो आहे तो सेकंड स्टेटपर्यंत जातोय. तर तो जो शेडेड पार्ट आहे ना, ते तुमचं वर्क आहे. हा एरिया जो काही येईल तेच तुमचं वर्क आहे. ठीक आहे. आणि सेकंड, आता बघा सॉरी, मला अजून एक गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे एरिया काढताना आपण बघा व्हॉल्यूम ॲक्सिस सोबत काढलाय. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये व्हॉल्यूम ॲक्सिस ही एक्स आहे, एरिया पण आपण एक्स ॲक्सिस सोबतच काढला. तुम्ही सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा, हे बघा तुम्ही नंबर 1 स्टेट ही आहे आणि नंबर 2 स्टेट ही आहे. तर 1 पासून 2 पर्यंत आपण गेलेलो आहोत. तर एरिया हा आपण परत व्हॉल्यूम ॲक्सिस सोबत काढलेला आहे, जी की आता वाय ॲक्सिस आहे.
म्हणून बघा असं व्हर्टिकल ॲक्सिस सोबत आपण एरिया काढलेला आहे. तर मेजॉरिटी स्टुडंट्स जे आहेत ना ही थोडीशी प्रॉब्लेम करतात, कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना असं वाटतं, भरपूर बुक्समध्ये जनरली काय केलेलं असतं ना की ही एक डायग्राम दिलेली असते बघा, ही वाली, ही जी पहिली डायग्राम आहे ना ही डायग्राम दिलेली असते. मग त्यांच्या डोक्यामध्ये काय बसतं की एक्स ॲक्सिस सोबतच एरिया काढायचा असतो. इट इज नॉट एक्स ॲक्सिस, इट इज व्हॉल्यूम ॲक्सिस. व्हॉल्यूम ॲक्सिस एक्सला असू द्या किंवा वायला, तुम्हाला तिथं एरिया काढायचा आहे. इट डझंट मॅटर की व्हॉल्यूम कुठं आहे, एक्स की वाय. व्हॉल्यूमसोबत तुम्ही स्टिक राहा, कारण व्हॉल्यूम महत्त्वाचं आहे. आता याचं कारण काय, व्हॉल्यूम इतका का महत्त्वाचा आहे, त्याचं कारण जास्त स्पेशल नाही आहे. वर्क डनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. ठीक आहे, इथे इंटिग्रेशन जे आहे ना ते व्हॉल्यूमच्या रिस्पेक्टमध्ये होत आहे आणि त्यामुळंच याच्यासोबतच एरिया काढायचा असतो. देर इज नो अदर रिझन, देर इज नो अदर रिझन. ओके, व्हॉल्यूमसोबत इंटिग्रेशन होत असल्यामुळं एरिया व्हॉल्यूम ॲक्सिससोबत काढायचा, दॅट्स इट. ठीक आहे, आता मी इथे एक थोडंसं डिझाईन केलेलं आहे तुमचं तिथं लक्ष जावं म्हणून. कॅन यू गेस विच वर्क इज पॉझिटिव्ह अँड विच इज निगेटिव्ह? ह्या 1 आणि 2 ज्या 2 डायग्राम दिलेले आहेत मी, त्यामध्ये कुणाचं वर्क पॉझिटिव्ह, कुणाचं वर्क निगेटिव्ह. तर आपण वर तुम्हाला सांगितलं होतं, गॅस जर एक्सपांड झाली तर पॉझिटिव्ह वर्क, गॅस जर कंप्रेस झाली तर निगेटिव्ह वर्क. मग आता इथं पहिल्या एक्झाम्पलमध्ये यू कॅन चेक, हे बघा तुमचं व्हॉल्यूम, इनिशियल व्हॉल्यूम इथं होतं, हे होतं इनिशियल व्हॉल्यूम, आणि फायनल व्हॉल्यूम हे बघा इथं आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज व्हायला ना, ह्याचा अर्थ हे पॉझिटिव्ह वर्क आहे, हे पॉझिटिव्ह वर्क आहे. वेअर ॲज सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा तुम्ही, इनिशियल व्हॉल्यूम हे बघा इथं आहे, हे इनिशियल व्हॉल्यूम आहे ना वाय ॲक्सिसवरती, आणि फायनल व्हॉल्यूम हे बघा इथं आहे. व्हॉल्यूम ॲक्सिसमध्ये ते कमी व्हायला आहे, कंप्रेशन आहे, म्हणजे हे वर्क नेगेटिव्ह आहे. समजलं? अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क आपल्याला करायचं आहे. तर मी थोडेसे अजून काही एक्झाम्पल तुम्हाला इथं खाली दिलेले आहेत, हे बघा, हे ना, हे इथं अजून थोडेसे एक्झाम्पल आहेत, आपण हे पण सॉल्व करूयात. तर तुम्हाला सांगायचं आहे की हे जे 6 एक्झाम्पल्स मी क्रिएट केलेले आहेत ह्याच्यामध्ये कुठं पॉझिटिव्ह वर्क आणि कुठं निगेटिव्ह वर्क आहे, है ना. एक 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, म्हणजे व्हिडिओ पॉज करा, आन्सर काढा आणि परत माझा व्हिडिओ चेक करा. ठीक आहे. मी इथं 4 ग्राफसाठी शेडेड रिजन काढून ठेवलेला आहे, ते तुमचं वर्क आहे, है ना. तेवढा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. शेप मॅटर करत नाही, कर्वचा शेप काहीही असू द्या, व्हॉल्यूम ॲक्सिससोबत तुम्हाला फक्त एरिया काढायचा आहे. आता हे तुमचं मॅथमॅटिकल स्किल आहे की तुम्हाला एरिया काढता येतो का. तुम्हाला रेक्टँगलचा एरिया माहीत आहे का, ट्रायंगलचा माहीत आहे का, सर्कलचा माहीत आहे का, दॅट डिपेंड्स ऑन यू. पण तुम्हाला फक्त एरिया काढायचा आहे व्हॉल्यूम ॲक्सिससोबत. ओके, पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे म्हणून पॉझिटिव्ह वर्क. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, पॉझिटिव्ह वर्क. ओके, आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे म्हणून निगेटिव्ह वर्क. 6थमध्ये पण बघा व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे म्हणून निगेटिव्ह वर्क, है ना. आता नंबर 1 आणि नंबर 2मध्ये जनरली मला माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये स्टुडंट्सनी काही डाऊट विचारले नाहीत. ते परफेक्टली त्यांनी सांगितलं की हे पॉझिटिव्ह वर्क आहे. कशामुळे तर तो ग्राफ इन्क्रीज झाल्यासारखा दिसतो, है ना. प्रेशर आणि व्हॉल्यूम दोघंही वाढत आहेत म्हणून पॉझिटिव्ह वर्क म्हणायला लाईक इंट्युशन मिळतात की हा हे पॉझिटिव्ह असावं. पण जेव्हा मी 6th त्यांना विचारतो तिथं ग्राफ हा डिक्रीज होणारा दिसतोय, राईट. डिक्रीज होणारा ग्राफ आहे ना, लाईन अशी खाली आल्यासारखी दिसते. पण आपल्याला त्याच्यावरती लक्ष नाही द्यायचं. आपल्याला लक्ष कशावरती द्यायचं आहे, ॲरो कसा आहे. ॲरो कसा आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन दीज क्वेश्चन्स. 6thमध्ये व्हॉल्यूम ॲरो असं दाखवलेलं आहे की व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे म्हणून इथं वर्क निगेटिव्ह. सेम तुमच्या थर्डसाठी पण आहे. जनरली थर्डचा आन्सर बरोबर येऊन जातं स्टुडंट्सचं. आता चौथा जो आहे ना तो थोडासा एक स्पेशल केस आहे बघा. चौथ्यामध्ये व्हॉल्यूम ॲक्सिससोबत जर मला एरिया काढायचा असेल तर ती फक्त एक लाईन आहे बघा, दिसते का मला, फक्त एक ती लाईन आहे. एक लाईन एरिया कसा क्रिएट करेल, है ना.
हे हे ह्याचा एरिया आहे बघा, हे असा काहीतरी बनेल, हे असं स्ट्रेट होईल, त्याचा लाईनचा एरिया नसतोच ना, म्हणून इथं वर्क 0 आहे, इथं वर्क 0 आहे. आणि तुम्ही बघा व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते ना 4th नंबरमध्ये, म्हणजे ही आयसोकोरिक प्रोसेस आहे, ग्राफमध्ये ती अशी दिसते. आणि आयसोकोरिकसाठी वर्क डन हे 0 असतं. ओके, आता 5th नंबरचा ग्राफ पण एक मुद्दाम मी स्पेशल केस क्रिएट केलेली आहे. ह्याच्यामध्ये ग्राफ जो आहे तो व्हॉल्यूम ॲक्सिसच्या नंतर खाली पण गेलेला आहे, म्हणजे या पार्टबद्दल मी बोलतोय है ना. तर असा ग्राफ काढण्याचं कारण मला माझ्या एका क्लासमध्ये स्टुडंटनी असं विचारलं की असा ग्राफ बनू शकत नाही का, कारण मी त्यांना असेच वरचे जे 1 to 6 जे एक्झाम्पल होते एक्सेप्ट 5 असे दिले होते. त्यांनी मला विचारले की असं का नाही बनू शकत, कारण अशा टाईपचे ग्राफ आणि ही एरियाची कॉन्सेप्ट जी आहे ना ती प्रत्येक स्टुडंटनी मोशन इन 1D मध्ये पाहिलेली आहे. तिथंही एरिया काढावा लागतो आणि तिथंही असा ग्राफ हा खाली जातो. पण त्या चॅप्टरमध्ये कॉन्सेप्ट अशी असते की एक्स ॲक्सिसच्या वर जो एरिया असेल तो पॉझिटिव्ह घ्यायचा आणि खालचा निगेटिव्ह. तो रेफरन्स त्यांनी इथं घेतला आणि त्यांनी असं विचारलं की असा ग्राफ इथं नाही का बनू शकत. काय वाटतं तुम्हाला? याचा आन्सर आहे की दिस इज अ रॉंग ग्राफ. ही सिच्युएशन पॉसिबल नाही आहे. का पॉसिबल नाही आहे बघा, तर प्रॉब्लेम कुठं आहे मला है ना, प्रॉब्लेम या ग्राफमध्ये मला येते या पार्टमध्ये. कारण या पार्टमध्ये तुमचं जे प्रेशर आहे बघा हे नेगेटिव्ह प्रेशर झालेलं आहे ना. तुम्ही प्रेशर आहे बघा इथं या पॉईंटला 0 प्रेशर असणार आहे आणि तुम्ही आता खाली जायला. 0 प्रेशरचा अर्थ काय समजतंय? सी 0 प्रेशर म्हणजे व्हॅक्यूम असतो, नथिंग इज देअर. प्रेशर कशामुळे येत असतं, कारण एअर जी असते ती वॉलवरती फोर्स लावत असते कंटेनरच्या. 0 प्रेशरचा अर्थ व्हॅक्यूम. नेगेटिव्ह प्रेशर म्हणजे काय है ना, नेगेटिव्ह प्रेशर डज नॉट हॅव एनी मिनिंग. द लोएस्ट प्रेशर यू कॅन हॅव इन द ॲटमॉस्फिअर इज 0. त्याच्याहून खाली तुम्ही जाऊ शकत नाही, राईट. सो नेगेटिव्ह प्रेशर क्रिएट करणं इज नॉट पॉसिबल. लेस दॅन 0 प्रेशर असू शकत नाही, म्हणून हा ग्राफ बनतच नाही. हा वाला जो रिजन आहे ना हा बनतच नाही. हां, हा जो वरचा रिजन आहे तो बनू शकतो. म्हणून जर तुम्ही एरिया काढलात त्याचा, जर एरिया तुम्ही काढलात तर तो फक्त इथंपर्यंतच तुम्ही काढला पाहिजे, कारण असंही पुढचा ग्राफ हा चुकीचा होता. समजतंय? वर्डन हे तुम्ही ग्राफच्या मेथडनी काढू शकतात. यावरचे आपण न्यूमेरिकल पण लगेच सॉल्व्ह करणार आहोत. व्हॉल्यूम वाढत आहे की डिक्रीज होत आहे हे तुम्हाला पाहायचं आहे. त्यावरून पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह साईन तुम्हाला मिळेल. आणि एरिया काढत असताना तो फक्त व्हॉल्यूम ॲक्सिस सोबतच काढायचा आहे, प्रेशर ॲक्सिस सोबत नाही.